नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. जाणून घ्या अर्थ. आपण नेहमी बुद्रुक आणि खुर्द हे दोन शब्द ऐकत असतो. आपल्या कानावर ते सतत जातात. त्याच्या अर्थाबाबत मात्र आपण अनभिज्ञ असतो. काय आहेत या दोन शब्दांचे अर्थ? हे शब्द वापरात कसे रूढ झाले माहीत नाही ना? चला तर मग माहीत करून घेऊया. काही गावांच्या नावापुढे हे शब्द लावतात. अहो, उदाहरण काय म्हणताय? एक काय असंख्य उदाहरणे देता येतील. खेडेगावात तर अनेक उदाहरणं सापडतील. पिंपळगाव खुर्द, पिंपळगाव बुद्रुक, गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक, आयतवडे खुर्द, आयतवडे बुद्रुक, आरे खुर्द, आरे बुद्रुक, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खुर्द आणि बुद्रुक नेमकी काय भानगड आहे? अहो, भानगड बिनगड काही नाही. आपल्या भागात सगळीकडे उर्दू मिश्रित किंवा पारशी मिश्रित भाषा बोलली जायची. आदिलशाही, कुतुबशाही व मोगल यांच्या अंमलात असलेल्या प्रदेशात बुद्रुक आणि खुर्द हे शब्द नेहमीच वापरले जायचे. एखाद्या रस्त्यामुळे किंवा नदी अथवा ओढ्यामुळे जर एखाद्या गावचे दोन भाग पडत असतील तर ते भाग समान कधीच नसायचे. काय व्हायचं? त्यातला एक भाग छोटा असायचा, एक भाग मोठा असायचा. मग त्यातील मोठ्या भागाला बुजुर्ग आणि छोट्या भागाला खुर्द असं म्हटलं जायचं. बुजुर्ग आणि खुर्द हे दोन शब्द वापरले जायचे. कालांतरानं काय झालं? बुजुर्ग या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि बुद्रुक हा शब्द प्रचलित झाला. आज आपल्याला अनेक गावांना बुद्रुक आणि खुर्द हे शब्द जोडल्याचे दिसून येईल. आहे का नाही गंमत? एकतर असे नवनवीन शब्द ज्यावेळेला आपण ऐकतो, पाहतो, त्यावेळेला आपल्याला एक प्रकारचं आश्चर्य वाटतं. पण त्यात आश्चर्य काही नाही. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्यामुळं खुर्द आणि बुद्रुक ह्या दोन शब्दाचे नेमके अर्थ तुम्हाला समजले असतील असं मी समजतो. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्या. आणि हो, अशा काही गावांची नावं शोधा की ज्याला बुद्रुक आणि खुर्द अशा दोन भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. बघा, एक वेळ जाण्याचं साधन म्हणून तुम्हाला हा उपक्रम राबवता येईल. पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद.